हॅलो मित्रांनो, आज मी कर्णपिशाचिनी 2 म्हणजे आधी सांगितलेलं कर्णपिशाचिनी या कहाणीचा दुसरा भाग सादर करणार आहे. मला माहिती आहे हा सादर करायला खूप उशीर लागलेला आहे, कारण की ही कहाणी लिहित असताना मला त्याचा शेवटच सापडत नव्हता. आता शेवटाबरोबरच विक्रम आणि रावीची ही प्रेम कहाणी कशी पूर्ण झालेली दाखवायची ही माझ्यावरती जबाबदारी होती. त्यामुळं वेळ न वाया घालवता पाहूयात कर्णपिशाचिनीचा भाग 2. मागच्या कहाणीच्या शेवटाला तुम्ही पाहिलेलं होतं की ती बॅग खाली पडती आणि रावीला आता ते कर्णपिशाचिनीचं पुस्तक सापडतं. त्या पुस्तकाच्या मार्फतच विक्रमने त्या कर्णपिशाचिनीला प्रसन्न केलेलं होतं आणि आता त्याचे परिणाम काय होत आहेत हे तर तुम्ही पाहतातच आहे. रावी त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ जेव्हा बघती तर तेव्हा तिला दिसतं की कुठल्या तरी वेगळ्या भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. ती त्याच्यावरती लक्ष देत नाही, पण जसं ती पुस्तक उघडून बघते तेव्हा तिला जाणवतं की त्या पुस्तक उघडल्यानंतर एका विशिष्ट अत्तराचा वास येत होता. तो अतिशय उग्र स्वरूपाचा होता. तेव्हाच तिच्या लक्षात येतं की हाच वास विक्रमच्या आजूबाजूला तिला दरवळताना जाणवलेला होता. आणि ती जसं पुस्तकाचं एक पहिलं पान उघडती तेव्हा तिच्या लक्षात येतं की ते पान कुठल्या कागदापासून बनवलेलं नव्हतं, तर ते चक्क माणसाच्या चामड्यापासून बनवलेलं होतं. त्याच्यावरती लिहिलेल्या गोष्टी अशा दिसत होत्या जसं त्या वाळक्या रक्ताने लिहिलेल्या आहे. रावी ते पुस्तक वाचत नव्हती, फक्त नजरेखालनं घालत होती. आणि असंच पान पलटत असताना ती शेवटच्या पानावरती येते. तसे ती शेवटच्या पानावरती येते तेव्हा तिला लक्षात येतं की त्या मेहखान्यामधनं कोणीतरी हळूहळू तिच्याजवळ चालत येते. रावी मागं ओढून बघणारच तेवढ्यात ती पुन्हा बेशुद्ध पडते. आता रावीला जेव्हा जाग येते तेव्हा ती नेहमीप्रमाणे तिच्या बेडवरती झोपलेली होती. आता तिच्या लक्षात येतं की ही काळी शक्ती आपल्याबरोबर पुन्हा खेळू लागली आहे. तिचं अस्तित्व तिला जाणवून देत नाही आहे. असं केल्यानंतर रावी आता तिला काहीच कळलं नाही असं दाखवून पुन्हा खाली येते आणि कुंचा घेऊन घर झाडल्याचं नाटक करू लागते. आणि घर झाडताच ती त्या बॅगजवळ पोहोचती. असं दाखवती की मला काहीच माहीत नाही, मला काहीच लक्षात नाही. आणि तेवढ्यात झाडून काढता ती त्या बॅगेवरती हात ठेवती. बॅग सापडल्यानंतर तिला वरच्यावर लक्षात येतं की त्या बॅगेमध्ये कुठलं तरी पुस्तक होतं. आता रावी असं दाखवती की सर्व गोष्टी पहिल्यासारखंच चालू आहेत. ती पहिल्यासारखी शॉपिंगला जाऊ लागती, तिचं आयुष्य एन्जॉय करू लागती. पण तिला काळजी होती ती विक्रमची, कारण की कितीतरी वेळा रात्री मेहखान्यातनं विक्रमचे ओरडण्याचे आवाज यायचे, जसं कोणीतरी जबरदस्ती त्याशी संबंध बनवते. आणि विक्रमची हालत इथं न सांगण्यासारखीच होती, कारण की त्याच्या शरीरातनं पूर्ण शक्ती कोणीतरी खेचून घेतल्यासारखं झालं होतं. त्याच्या कानातनं सतत रक्त व्हायचं आणि तेही डाव्या, जसं की कोणतरी त्याच्या कानामध्ये जोरात ओढत असेल. आता रावी हे सगळं पाहत तर होती, पण त्याच्यावरती दुर्लक्षही करत होती, कारण की ह्याची इजा जर विक्रमला झाली तर. असं करत असतानाच एक दिवस रावी शॉपिंग करून तिच्या घरी चाललेली होती. तेव्हाच ती बघती तिच्या घराच्या अलीकडं हे खूप ट्रॅफिक जाम झालेलं होतं. ती रिक्षावाल्याला सांगती की बाजूला थांबव, मी इथनंच चालत जाईल. तिथनं चालत जाताना तिच्या असं लक्षात येतं की तिथं एक जवळच आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये मोठा सत्संग होता. त्याच्यामुळे तिथं ट्रॅफिक जाम झालेलं होतं. आता त्या गुरुजींचा आवाज स्पीकरमधून बाहेरच्या बाजूलाही येत होता, म्हणजे सत्संग आतमध्ये चालू होता पण रस्त्यावरती आवाज येत होता. रावी येता जाताना बऱ्याचदा त्या आश्रमाला पाहायची, पण कधी तिथं जाण्याची तिची इच्छा झालेली नव्हती. पण आज कोण जाणे, रावीला तिथं जावंसं वाटलं. जसं ती आत जायला लागली तेव्हा वरच्या बाजूला तिला चक्रधर स्वामी असे नाव दिसले. हळूहळू रांगेतनं ती पुढं जाऊ लागली, पण त्या गुरुजींचे विचार तिच्या कानाशी येत होते. आणि का कोण जाणे, ती जशी त्या आश्रमामध्ये जात होती तसं तिला वाटत होतं की ती जणू एका मंदिराच्या आतमध्ये जातीये. आणि तिच्या हे गोष्ट लक्षात येते की इतक्या दिवस तिच्या घरात राहत होती ते घर कुठल्या स्मशानापेक्षा कमी नव्हते. ती पैशाच्या लोभापायी विक्रमबरोबर ती कुठल्या दरीमध्ये गेली होती हे तिलाच कळलं नव्हतं. असं करत असतानाच तिला त्या आश्रमामध्ये बसायची जागा मिळते. तर त्यावेळी चक्रधर स्वामी हे लोकांना सत्संगामध्ये सांगत असतात की ह्या जगामध्ये कोणालाही दुःख हे टळलेले नाही आहेत. श्रीराम प्रभू असूनसुद्धा त्यांना वनवासात टळलेला नव्हता. श्री हरिविष्णू जे स्वतः सृष्टीचे पालन करतात, माता लक्ष्मी स्वतःहून त्यांचे पाय चेपत असती, त्यांची सेवा करत असती. पण ज्या काळामध्ये माता लक्ष्मी ह्या विष्णूंना सोडून गेल्या होत्या तेव्हा त्यांनाही दारिद्र्याचा सामना करायला लागला होता. म्हणजे मला सांगा, ह्या युगामध्ये असू
किंवा कुठल्याही युगामध्ये असू, देव असू, राक्षस असू, मनुष्य असू, पती पत्नीचं नातं असू किंवा दारिद्र्य असू, हे कोणालाही सुटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण फक्त देवावरती श्रद्धा ठेवायची. एक ना एक दिवस आपले हे दिवस पालटतात आणि कुठलीही देव आपल्याबरोबर जी गोष्ट करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो हे जाणायचं आणि आपले आयुष्य आनंदाने जगायचं. तेव्हाच रावीच्या लक्षात येते की त्या आश्रमामध्ये विष्णूची 10 रूपं म्हणजे वराह अवतार असून देत, नरसिंह अवतार असून देत, प्रत्येक देवांची ही 10 मंदिरं केलेली होती. आता रावीला वाटतं की कदाचित त्या अडचणीमधून आपल्याला गुरुजीच सोडवू शकतील किंवा काहीतरी मार्ग दाखवू शकतील, म्हणून ती सत्संग संपायची वाट बघत थांबते. थोड्या वेळाने सत्संग संपतोही, पण भक्तांची इतकी ओढ लागलेली होती की रावी गुरुजींपर्यंत पोहोचू शकत नव्हती. आता असं बघत असतानाच तिला गुरुजींची एक शिष्या दिसते. ती शिष्याला हात धरून बाजूला घेऊन जाते. आधी शिष्या तिला थांबण्याचा इशारा करते, पण तेवढ्यात तिला रावीच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतं. ती रावीला आश्रमामधल्या एका शांत ठिकाणी घेऊन जाते. त्यावेळी रावी तिच्याबरोबर घडलेली सर्व गोष्ट त्या शिष्याला सांगते आणि ती म्हणती, त्यावरती गुरुजी मला काही मार्ग दाखवू शकतील का? शिष्या तिच्या खांद्यावरती हात ठेवते. ती एक डायरी घेऊन येते. त्याच्यामध्ये तिचं नाव लिहिते आणि म्हणते की मी आज संध्याकाळी गुरुजींना तुझ्याबरोबर घडलेली सर्व गोष्ट सांगेल. दुपारी 1 ते 2च्या दरम्यान तू गुरुजींना भेटायला ये. पण हे करत असताना तुला एक गोष्ट करायला लागेल. ती म्हणती, काय? तू ज्या पुस्तकाचा उल्लेख केला होता ते पुस्तक तर तू आणू शकत नाही, पण तुझ्या फोनमध्ये एक त्याचा छोटासा फोटो काढू शकशील? म्हणजे तो फोटो आपण गुरुजींना दाखवू, म्हणजे गुरुजी तुला ह्याच्यातून बाहेर कसं पडायचा ह्याचा मार्ग दाखवू शकतील आणि तुझ्या अडचणीचं स्वरूपही त्यांना कळेल. रावी फोटोसाठी होकार देऊन तिथनं निघून तरी येते, पण आता तिच्यासमोर मोठा प्रश्न पडलेला होता की त्या पुस्तकाचा फोटो काढायचा तरी कसा. दुसऱ्या दिवशी आता निघायची वेळ आलेली होती. आता त्या पुस्तकाचा फोटो कसा काढायचा? तो फोटो काढण्यासाठी आता रावी एक युक्ती लढवती. घरातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी रावी आता उभी राहून सेल्फी घेऊ लागती. जसं त्या कर्णपिशाचिणीला कळूच नाही की ही काय करते येते. आणि त्याच्यानंतर ती झटकन त्या बॅगेच्या जवळ जाती. तिथंही एक सेल्फी काढल्याचं नाटक करते आणि पटकन ती बॅग उघडून त्याच्यातनं त्या पुस्तकाचा फोटो काढते आणि आपला जीव मुठीत धरून ती त्या बंगल्यातून बाहेर पडते. बंगल्याच्या बाहेर पळत असताना रावीच्या लक्षात येतं कुठली तरी काळी आकृती तिचा पाठलाग करते, पण ती मागं वळूनच बघत नाही. ती थेट आश्रमाचा रस्ता पकडते आणि काही न बघता आश्रमामध्ये प्रवेश करते. आश्रमामध्ये आल्यानंतर तिला खूप जोराची ढाप लागलेली होती. तेवढ्यात तिथं 2-3 शिष्य येतात. ते तिला पाणी देतात आणि काय झालं हे विचारू लागतात. तेव्हा ती गुरुजींचं नाव सांगते आणि त्या शिष्याचंही नाव सांगते जिनी तिला गुरुजींना भेटण्यासाठी बोलवलेलं होतं. मग ते रावीला त्या शिष्याकडे घेऊन जातात. शिष्या जशी रावीला बघती तशी ती म्हणती की गुरुजी तुझीच वाट बघत होते. ती तिचा हात धरून गुरुजींजवळ रावीला घेऊन जाते. आता गुरुजी तिथं ध्यानस्थ बसलेले होते. तेवढ्यात शिष्या गुरुजींना आवाज देते. गुरुजी विचारतात, ही कोण? तर तेव्हा ती सांगती की हीच ती रावी जिची कहाणी मी तुम्हाला सांगितलेली होती. त्याच्यावरती गुरुजी म्हणतात की जे शिष्याने तुला सांगितलेलं होतं ते तू केलंस. रावी मोबाईल काढून त्या पुस्तकाचा फोटो गुरुजींना दाखवती. गुरुजी तो फोन जेव्हा हातामध्ये घेतात आणि त्या पुस्तकाचे चित्र बघतात तेव्हा त्यांच्या हातनं तो फोनच खाली पडतो. त्यानंतर गुरुजी रावीला जी गोष्ट सांगतात ती अकल्पनीय होती. गुरुजी म्हणतात, हे पुस्तक कर्णपिशाचिणीचं आहे. ह्यावरती तुला ज्या काही गोष्टी लिहिलेल्या दिसत आहेत त्या पाली भाषेत लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि पाली भाषेत काय लिहिलेलं आहे तर कर्णपिशाचिणी. जसे आपल्यामध्ये 33 कोटी देव आहेत. लोकांना वाटतं की 33 कोटी म्हणजे 33 करोड असतील, तर 33 प्रकारचे देव आहेत. त्याचप्रमाणे ह्या भूतांमध्ये, पिशाच्यांमध्ये ही असेच अनेक प्रकार आहेत. अशाचमध्ये काम वासनेमध्ये भुकेजलेली ही पिशाचिणी म्हणजे कर्णपिशाचिणी. ही पिशाचिणी प्रेमासाठी भुकेजलेल्या तरुणाच्या शोधामध्ये असते आणि जेव्हा हे सावज तिला सापडते तेव्हा ती प्रेमाचं जाळं टाकण्याचा तिथं प्रयत्न करते. आणि जर ते त्या प्रेमामध्ये अडकले, त्यांनी जर तिची साधना केली तर तिला प्रसन्न करता येते. पण तिला प्रसन्न 2 स्थितीमध्ये करता येते. त्या तुम्हाला प्रसन्न होताना या विचारतात की तुम्हाला मी आईच्या स्वरूपात पाहिजे आहे
का पत्नीच्या? आता कदाचित तुझ्या नवऱ्यानी तिला पत्नी स्वरूपामध्ये स्वीकारलं असेल, त्याच्यामुळं ती पत्नी स्वरूपामध्ये त्याच्याबरोबर राहतीये. पण तरीही त्यांनी आईच्या स्वरूपात जरी स्वीकारलं असतं तरीही मृत्यू हा अटळ आहे. आता मृत्यूचं नाव ऐकल्यानंतर रावी जोरजोरात रडू लागते आणि म्हणती की माझ्या विक्रमला या गोष्टीतनं वाचवा. त्याच्यावरती स्वामी तिला शांत बसण्याचा आदेश देतात. ते म्हणतात की ह्या जगामध्ये अनिष्ट गोष्टी कितीही होत्या, परंतु त्या देवाच्या पुढं कधीच जाणार नाही. असाच एक हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता. त्या राक्षसानेही भगवान विष्णूची खूप मंदिरं तोडली होती. पण त्याच्यानंतर विष्णूंनी त्याचा वध करण्यासाठी नरसिंह अवताराचं रूप घेतलेलं होतं. तुला या गोष्टीतनं बाहेर काढतील ते स्वतःच नरसिंह महाराज. कारण की नरसिंह महाराज हे असे होते की ज्यांच्यासमोर स्त्री पुरुष पशु पक्षी हा कुठलाही असुर असून देत त्याचा निभाव नरसिंहासमोर चालणार नाही. त्याच्यामुळं या गोष्टीशी तुलाच लढावं लागेल. त्यासाठी मी तुला जे सांगतो ते कर आणि विक्रमला कुठल्याही परिस्थितीमध्ये या आश्रमात घेऊन ये. तर त्याच्यावरती रावी सांगती की ती पिशाचिणी त्याचा साथ सोडत नाही. जसा मी त्याला हात लावण्याचा प्रयत्न करते तसे मी बेशुद्ध पडते. हे सांगत असताना गुरुजी तिला थांबायला सांगतात आणि शिष्याला एक पिशवी आणायला सांगतात. ती पिशवी आणल्यानंतर तिला स्वामी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं बाहेर काढून दाखवतात आणि तिला काय करायचं हेही समजवतात. तेही तिला करायचं होतं आजच्या आज, तेही तिने सांजेच्या आतमध्ये. कारण की या शक्त्या अंधार पडल्यानंतर त्या शक्त्या अधिकच आक्रमक होतात. त्याच्यामुळे तुला ही विधी तिन्ही संध्येच्या आतमध्ये करायला लागेल आणि विक्रमला तिन्ही संध्येच्या आत या आश्रमामध्ये आणावं लागेल. तुला जिथंही भीती वाटेल तिथं तू नरसिंहस्वामीचं मी जी सांगितलेली विधी आहे ती कर. असं म्हणल्यानंतर रावी तिथनं जाऊ लागते आणि रावी म्हणते की माझ्या मदतीला या शिष्या येऊ शकतील का? त्याच्यावरती ते गुरुजी म्हणतात की हे युद्ध तुझं स्वतःचं आहे, कारण तू ती स्त्री आहेस जिने यमाकडनंही स्वतःच्या पतीचे प्राण परत आणलेले होते. सुखी भव असं म्हणून ते रावीला जायला सांगतात. आता रावीमध्ये एक वेगळीच ताकद आलेली होती. आता रावी घरामध्ये प्रवेश करते. घरात प्रवेश केल्यानंतर गुरुजींनी तिला जसे सांगितले होते तसे सर्वात पहिल्यांदा ती नरसिंह महाराजांची मूर्ती काढून दक्षिणेच्या बाजूला ठेवती. जशी ती मूर्ती काढती तेव्हा तिच्या लक्षात येतं की मेखानातनं कोणीतरी वरच्या बाजूनी रांगत रांगत तिच्या बाजूला येते. ती त्या गोष्टीकडे विचार करत नाही आणि फक्त ती नरसिंह महाराजांची मूर्ती नीट ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि जशी ती सावली तिच्या जवळ येऊ लागती तसं गुरुजींनी सांगितलेलं चरणामृत ती त्या सावलीकडं फेकती. तसं ते चरणामृत त्या सावलीवरती पडतं. त्या कर्णपिशाचिणीचं खरं रूप रावीसमोर येतो. आता ती अर्धमेलेली झालेली होती. ती जोरजोरात किंचाळू लागलेली होती, पण ती आता रावीला काही करू शकत नव्हती. तेव्हाच रावी पिशवी उचलती आणि पळत पळत विक्रमकडे जाती. विक्रमकडे गेल्यानंतर ते चरणामृत ती विक्रमच्या तोंडावरती शिंपडती. विक्रमच्या तोंडावर शिंपडल्यानंतर विक्रम तसा एखाद्या नशेतनं जागा व्हावा तसा तो जागा होतो आणि तो रावीकडे बघतो. रावी म्हणती मी तुला सोडवण्यासाठी आलेले, चल मी सांगते तिथं चल. असं म्हणल्यानंतर विक्रम आता अडखळत अडखळत रावीबरोबर खाली येऊ लागतो. तेवढ्यात ती कर्णपिशाचिणी पुन्हा तिच्या स्वरूपामध्ये येते आणि उडी मारून ती विक्रमच्या कानाशी येऊन ओरडू लागते. पण तेवढ्यात गुरुजींनी जसं सांगितलेलं होतं तसं नरसिंह महाराजांचं रुद्राक्ष तिच्याकडं होतं. ती ते रुद्राक्ष काढून विक्रमच्या डाव्या कानाला लावती. जसं ते रुद्राक्ष ती त्याच्या डाव्या कानाला लावती त्या कर्णपिशाचिणीचा आवाज विक्रमला येण्याचाच बंद होतो. आता विक्रम पूर्ण शुद्धीमध्ये आलेला होता. आता तोही जीव पणाला लावून रावीबरोबर खाली जाऊ लागतो. तेव्हा रावी त्याला बोट दाखवून सांगते की आपल्याला फक्त त्या नरसिंह महाराजांच्या मूर्तीपर्यंत जायचे, मग आपली सुटका. असं म्हणल्यानंतर ते दोघंही अडखळत अडखळत तिथं जाऊ लागतात. कर्णपिशाचिणी ओरडण्याचा प्रयत्न पण करत होती, पण रुद्राक्षामुळे सगळं आता निष्फळ झालेलं होतं. असं करत असताना आता ती कर्णपिशाचिणी ते घर जोरजोरात हलवू लागते. प्रत्येक वस्तू ही जागेवरनं खाली पडत होती आणि रावीच्या लक्षात येतं की अचानकच एखादी वस्तू उडून त्यांच्या डोळ्यासमोरनं येते, पण ती त्यांना लागत नव्हती. कारण की कदाचित त्यांच्याबरोबर आता नरसिंह महाराजांची शक्ती होती. त्याच्यामुळे ती
रावीला आणि विक्रमला कर्णपिशाचिणी काही इजा करू शकत नव्हती. असं करत असतानाच ती कर्णपिशाचिणी परत तिच्या सुंदर स्वरूपामध्ये येते आणि मोहक आवाजामध्ये विक्रमला आवाज येऊ लागते. विक्रम जसे मागं वळून बघतो तेव्हा तो परत तिच्यावरती मोहित होऊ लागतो. पण आता रावी परत ते चरण अमृत त्या कर्णपिशाचिणीच्या तोंडावरती फेकते आणि ते तोंडावरती फेकल्यानंतर ती पुन्हा तिच्या त्या विक्राळ स्वरूपामध्ये येते. आणि मग त्याच्यानंतर ती विक्रमला त्या नृसिंह महाराजांच्या मूर्तीसमोर बसवते आणि त्या पिशवीतून लक्ष्मी नरसिंहाचं स्त्रोत काढून ती जोरजोरात वाचू लागते. आता जसा त्या मंत्रांचा आवाज त्या कर्णपिशाचिणीच्या कानावरती पडतो तेव्हा ती जोरजोरात ओरडू लागते. ती साऱ्या वैरा पळू लागते कारण की त्या मंत्रांचा मार आता तिला पडत होता. आता हे पाहिल्यानंतरही विक्रम तिच्या मागं त्या मंत्रांचं उच्चारण करू लागतो. त्या मंत्रांच्या उच्चारणामुळे आता त्या कर्णपिशाचिणीचे हातपाय वाकडे होऊ लागलेले होते. आता तिला समजलेलं होतं की तिचा इथं निभाव लागणार नाही. म्हणून ती बाजूलाच असलेल्या खिडकीमध्ये पिशाच्या स्वरूपामध्ये म्हणजे 2 पायावरती जाऊन बसते आणि त्याच बसलेल्या अवस्थेमध्ये तिची मुंडी मागं वळवते आणि विक्रमला बघून म्हणती कसा सुटतो ते पाहतेस, असं म्हणून ती तिथनं जाताना ती खिडकी जोरात बंद करते आणि तिथनं निघून जाते. रावी तडक विक्रमला घेऊन आश्रमाच्या रस्त्याला पोहोचते आणि असं करत असताना तिला असं जाणवत होतं की कदाचित ती काळी शक्ती त्यांचा पाठलाग करते. पण तिच्याकडं ती रुद्राक्ष असल्यामुळे ती काळी शक्ती त्या दोघांनाही आता काही करू शकत नव्हती. असं करत असताना ते दोघंही आश्रमामध्ये पोहोचतात. गुरुजी विक्रमकडे बघतात आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणतात की तुझ्याकडनं जी चूक झालेली आहे ही कुठल्याही व्यक्तीकडनं होऊ शकते, पण आपल्या प्रेमावरती जर विश्वास असला तर आपलं प्रेम हे पुन्हा आपल्याकडं परत येतं. असं म्हणल्यानंतर ते म्हणतात की पुढचे 48 तास तुम्ही या आश्रमामध्ये राहा. आता हे ऐकल्यानंतर विक्रम आणि रावीला जरा आश्चर्यच वाटते, पण ते म्हणतात गुरुजी जे सांगतात तसं ऐकणं गरजेचं आहे. ते पुढचे 48 तास त्या आश्रमामध्येच राहतात. तिथं गुरुजी त्यांची पूर्णपणे काळजी घेतात. 2 दिवसानंतर गुरुजी रावीला सांगतात की तुमच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या वस्तू कर्णपिशाचिणी दिलेल्या नाही आहेत, ज्या तुमच्या स्वतःच्या आहेत, त्या वस्तू घेऊन तुम्ही ह्या आश्रमामध्ये या. त्यावेळी ती रावी म्हणती की मलाही त्या घरामध्ये राहण्याची इच्छाच नाही आहे. तर त्याच्यावरती गुरुजी तिच्याकडे बघतात आणि हसतात. ते म्हणतात जा, तुला सर्व पुढच्या गोष्टी कळतील. आणि असं म्हणल्यानंतर रावी पुढं चाललेलीच होती तेवढ्यात गुरुजी तिला थांबवतात आणि गुरुजी म्हणतात की माझ्या शिष्याला तुझ्याबरोबर घेऊन जा. आणि शिष्य आणि रावी आता दोघीही त्या बंगल्याकडे निघायला लागतात. बंगल्याकडे जात असताना तिला दिसतो की तोच वकील यांनी सांगितलेलं होतं की हा बंगला विक्रमच्या नातेवाईकांनी त्याच्या नावावरती केलेला आहे. तो वकील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर थांबलेला होता. तो रावीला पाहिल्यानंतर रावीला म्हणतो की फक्त एका नावाच्या चुकीमुळं ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती झालेली होती. ते तुमच्या विक्रमचे काका नाहीच आहेत. तो विक्रम दुसराच कोणतरी वेगळा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ही प्रॉपर्टी, हा बंगला हे सर्व खाली करायला लागेल. आता हे पाहिल्यानंतर रावीच्या लक्षात येते की आता ही कर्णपिशाचिणी आपल्याकडनं सर्व काढून घेणार, पण तिला ते नकोच होते. असं म्हणल्यानंतर ती तडक दार उघडून आतमध्ये जाते. तेव्हा ती बघती की त्या दाराच्या कडेशी एक नोटीस लावलेली होती. विक्रम हा रेल्वेमध्ये कामाला होता आणि प्रमोशन झाल्यापासनं तो कामावरती रुजू झालेला नव्हता. तर त्याच्यामुळं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचं डिमोशन केलेले होते. पण रावीला आता हे काही नको होतं. असं करून ती घरामध्ये जाऊन महत्त्वाचं सामान घेत असतानाच तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की ते बॅगेमधलं पुस्तक. ती जेव्हा त्या बॅगेच्या जवळ जाती, बॅग उघडून बघती ना बघती तेवढ्यात तिथं तिला खिडकी वाजण्याचा आवाज येतो. ती तडक जेव्हा खिडकीकडे बघती तेव्हा ती खिडकी उघड बंद होत होती आणि त्या बॅगेमध्ये पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये ते पुस्तकच नव्हतं. आता रावीच्या लक्षात येतं की गुरुजींनी त्यांना 48 तास तिथं का थांबवलेलं होतं, कारण की ती पिशाचिणी 48 तास विक्रमच्या शोधामध्ये त्या बंगल्यामध्ये सारखी ये जा करत होती. आणि जेव्हा तिला समजलं की विक्रम आपल्या तावडीतनं कायमस्वरूपीचा सुटला आहे म्हणून ती पुस्तक घेऊन आता पुढच्या सावजाकडे गेलेली आहे. आता हे पाहिल्यानंतर रावी त्या गोष्टीकडे लक्षच देत नाही, कारण की त्या कर्णपिशाचिणीच्या तावडीतून ती विक्रमची सुटका केलेली होती. शिष्या ही बंगल्याच्या बाहेरच थांबलेली होती. रावीनी तिच्या लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या
आणि त्या बंगल्यातनं कायमस्वरूपाची बाहेर पडली. तिने त्या बंगल्याकडे मागं वळून बघितलेलंच नाही. आश्रमामध्ये गेल्यानंतर तिने विक्रमला तिच्या डिमोशनची गोष्ट सांगितली. विक्रमलाही लक्षात आलं की त्या पिशाचिणीने आपल्याला जे काही दिलेलं होतं ते आपल्याबरोबर ती पुन्हा घेऊन गेलेली आहे. पण लाख मोलाचा आपला जीव हा वाचलेला आहे. आश्रम सोडताना गुरुजी आता विक्रम आणि रावीला सांगतात की नरसिंह स्वामीची कृपा तुमच्यावरती सदैव आहे, त्याच्यामुळं त्यांचा हात कधी सोडू नका. त्यांच्यावरची श्रद्धा हेच तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचं सुरक्षा कवच आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्या दोघांचा असणारा एकमेकांवरती विश्वास, तो जर कायमस्वरूपीचा असेल तर विक्रमला कुठल्या पिशाचिणीची गरजही पडणार नाही आणि तो नेहमी तुझ्याबरोबर राहील. असं म्हणून गुरुजी ते दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवतात. विक्रम आणि रावी आता त्यांच्या डिमोशन झालेल्या ठिकाणी म्हणजे ठाण्याला जायला निघतात. विक्रम गाडीमध्ये जेव्हा बसलेला होता तेव्हाच रावी त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवती. तेवढ्यात गाडीच्या खिडकीमध्ये एक पुस्तक विकणारा मुलगा येतो. ते पुस्तक सेम तसंच होतं जसं रावीनी विक्रमच्या बॅगेमध्ये बघितलेलं होतं. आता ते पुस्तक पाहिल्यानंतर रावीच्या लक्षात येतं. ती म्हणती ते पुस्तक घेऊन ती कर्णपिशाचिणी तिच्या नवीन सावजाकडे गेलेली आहे. पण आता तिच्या तावडीमध्ये जो सापडेल त्या तरुणाचं पुढं काय